Hello, hello. This is the My Artifact episode number 1175. आजची तारीख आहे 29 मे 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:32. ओके. काल कसा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यामध्ये नाही का एक वेगळीच मजा आली. हा, स्पेशली तो रेझोल्युशनवाला पॉईंट. इट वॉज रिअली ग्रेट. म्हणजे या टॉपिकवर मी कधी बोललो नव्हतो आणि तो टॉपिक मी काल बोललो आणि ते बोलण्यामध्ये काही म्हणजे खूप मजा येत होती ते सांगण्यामध्ये. इट डज रिअली ग्रेट. म्हणजे कसं आहे की आपण गेले 3-3.5 वर्षापासून आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे. तर ऑलमोस्ट नाही का माझे सगळेच टॉपिक आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये कव्हरअप झाले आहे. सगळेच म्हणजे असं कोणतंच नाही जे मी आर्टिफॅक्ट एपिसोडला सांगितलं नाही वगैरे वगैरे. एव्हरीथिंग इज मी सगळंच सांगितलं आहे. बट कालचा जो जसा पॉईंट होता की कोणतं रेझोल्युशन तुम्ही असं केलं आहे जे रेझोल्युशन अजूनमध्ये कंप्लीट झालेलं नाही, याच्यावर माझे 2 रिझन होते. आतापर्यंत मी 2 रेझोल्युशन केले होते. एक दारू प्यायचं आणि एक आर्टिफॅक्ट एपिसोड करण्याचं. दोन्ही रेझोल्युशन वॉज कम्प्लीट. आणि हे सांगण्यामध्ये नाही का मला खूप जास्त मजा येऊन राहिली होती. दॅट वॉज ग्रेट. आज पण मला असंच काहीतरी करायचं आहे. अरे भाऊ कशाला मी नाही का प्रोफाईल फोटो चेंज केला आहे. प्रोफाईल फोटो चेंज केला नाही का सर्वात वाईट गोष्ट काय आहे, ॲक्च्युली ते सगळ्यांना दिसते. सगळ्यांनाच इवन फ्रेंड्स आणि फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्सला पण दिसते. आणि त्याच्यावर नाही का कमेंट पण करते. आता एक कमेंट केल्यावर नाही का ऑलमोस्ट सगळ्यांनाच दिसते. म्हणजे जेव्हा प्रोफाईल फोटो चेंज करतो ना फेसबुकवर, तेव्हा नाही का तुमच्या फ्रेंड्सला तर दिसतेच, ऑफकोर्स दिसते. इवन फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्सला पण दिसते. आणि त्यात तुम्ही जेवढे लाईक करता किंवा जेवढे कमेंट वगैरे करता तेवढी पॉप्युलॅरिटी वाढते. इट इज लाईक मी त्याच्यावर बिलकुल काहीच कमेंट वगैरे करत नाही. तरी मला असं प्रोफाईल फोटो चेंज केलं नाही. मला नाही का असं एक प्रकारे लोकांसमोर येणं मला आवडत नाही. व्हॉट डू यू मीन लोकांसमोर येणं आवडत नाही? वाय? लिसन, तुला समोर जाऊन नाही का एक फिल्म मेकर व्हायचं. ऑफकोर्स तुला नाही का लोकांसमोरच येऊन तुझं काम करायचं आहे. तर तू आतापासूनच एवढा भेशीन, म्हणजे तू जस्ट प्रोफाईल फोटो चेंज करून राहिला आहे तर याच गोष्टीसाठी तू एवढा भेशीन तर समोर जाऊन कसं होईल? वेल, हा एक वेगळा फॅक्टर आहे. कोणता की इज इज लाईक नाही का मला नाही का ओके, म्हणजे याला कशाप्रमाणे सांगू मला कळत नाही. चलो आपण एक उदाहरण घेऊ. मानून घे की तुला स्टेजवर परफॉर्म करायचं आहे. म्हणजे इट्स लाईक आय डोंट नो. म्हणजे मला असं वाटते की फेसबुकवर प्रोफाईल म्हणजे राईट नाव माझी ती कंडिशन नाही ना. म्हणजे राईट नाव मी तो असा बंदा नाही आहे जो एक फिल्म मेकर आहे किंवा सगळ्या गोष्टी आहे. नो. राईट नाव मी एक नॉर्मल पर्सन आहे ज्याची नॉर्मलशी प्रॉब्लेम्स आहे आणि त्याची नॉर्मलशी पॉप्युलॅरिटी आहे. लाईक या सगळ्या लोकांमध्ये मी लावणे की जस्ट लाईक शांतपणे राहूशी वाटते. खूप जास्त एकदम घडघड नाही करूशी वाटत. आणि समोरही जाऊन मला काय एकदम म्हणजे आय डोंट नो. मला फक्त काम करायचं आहे, मला फिल्म बनवायची आहे, दॅट्स इट. मी हा कधी विचार केलाच नाही का मी माझी पॉप्युलॅरिटी का राहीन आणि मी लोकांसमोर कसा व्यवहार करीन वगैरे वगैरे. ना, मी कधी हा विचार केलाच नाही. जस्ट लाईक मला हे फिल्म बनवायची आहे म्हणजे बनवायची आहे. पॉप्युलॅरिटी वॉज ते पाहून घेऊ पुढे. ते पाहून घेऊ. म्हणजे व्हॉट डज पीपल थिंकिंग अबाउट मी, की लोक माझ्याबद्दल काय विचार करणार जेव्हा मी एक फिल्म मेकर वगैरे होईन, वडेवर. मी हा विचार बिलकुल करतच नाही. आणि इट इज लाईक मी लोकांचा पण कधी विचार करत नाही. म्हणजे इट इज लाईक मी स्वतःसाठीच जगतो. मला फिल्म मेकिंग करायचं आहे स्वतःसाठी, मला फिल्म बनवायची स्वतःसाठी, लोकांसाठी नाही. बट मी कधी हा विचार करतच नाही आणि करायला पण नाही पाहिजे.
कारण मला असं वाटते की आपण अम, फळापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. फळ आपोआप भेटते. म्हणजे जस्ट लाईक तू असा विचार करशील का तू फिल्म मेकर आहे आणि देन तुला खूप सारे पैसे भेटेल. ऑफकोर्स पैसे भेटेल मी याचा विचार नेहमीच करतो. म्हणजे खूप मला टन्स ऑफ पैसे भेटेल वगैरे वगैरे आम्ही विचार करतो आणि पैसे भेटणं आणि स्वतःला इकॉनॉमिकली थोडंसं स्ट्रॉंग आणि बिल्डअप करणं इट वॉज गुड आणि याच्याबद्दल विचार पण करणं चांगला असं काही वाईट नाही. बट मी असा विचार नाही करत की त्या पैशाचं मग मी एक मोठा बंगला घेईन, मोठी कार घेईन, माझ्यापाशी एक चांगली बायको राहणार आणि वगैरे वगैरे, मग स्विमिंग पूल, मग हा लवडा लसून राहीन वगैरे वगैरे. नो नो सांगू मी माझ्या फ्युचरमध्ये मी का प्रेडिक्ट करतो, एव्हरी डे आय एम बिझी, एव्हरी डे. म्हणजे जस्ट लाईक मी आज शंघायमध्ये आहे चायनामध्ये आणि मला आजची तारीख आहे 22 आणि 25 तारखेला मला नाही का इथे न्यूयॉर्कला जायचं आहे. तिथे माझी असेंब्ली मीटिंग्स आहे. आणि देन 28 तारखेला मला मॉस्कोमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्येच मॉस्कोमध्ये मला ती लोकेशन्स बघायचे आहे अवतारची आणि त्याच्यानंतर मला चायनामध्ये पुन्हा जायचं आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जस्ट लाईक काम 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 काम. जस्ट लाईक माझ्यासाठी घर म्हणजे जस्ट लाईक प्रायव्हेट प्लेनच. तिथून इकडून तिकडे जा, तिकडून इकडे जा, तिकडून इकडे जा, इकडून तिकडे जा. आणि मी फ्युचरमध्ये पण हाच विचार करतो. मी असा विचार करतच नाही की जस्ट लाईक मी मस्त अंग टेकून आहे आणि मस्त पाय टेबलवर ठेवून आहे, माझ्या साईडला मस्त माउंटन व्ह्यू किंवा सी बीच व्ह्यू वगैरे खूप भयानक मस्त सिटी व्ह्यू वगैरे आहे आणि माझ्यापाशी मस्त वाईन दारूची बॉटल आहे, इकडे मुली आहेत, तिकडे हे आहे, तिकडे अमका आहे डमका आहे. आय डोंट थिंक लाईक दॅट. आय थिंक दॅट वॉज स्टुपिड. इट वॉज डज फील्स रिली स्टुपिड. बरं जाऊ दे, आपण आपला हा टॉपिक साईडला ठेवू. पहिले आज जे झालं ते सांगून देऊ. सो आजची 29 तारीख आहे आणि आज ॲक्च्युली काय झालं, आजची 29 तारीख नाही आहे, म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड 28 तारखेचा आहे. 29 तारीख म्हणजे आज 12:30 झाले ना, त्यामुळे सो काय आहे की आज काय नाही, आज मंडे आणि आज सकाळी उठलो 9:30 वाजता. प्रॉब्लेम हाच आहे मी सकाळी उठलो हाच प्रॉब्लेम आहे. व्हाय? कारण मी रात्री लवकर झोपलो. काल मी रात्री 1:30 वाजता झोपलो. 1:30 वाजता झोपलो तर मला 9:30 वाजता जाग आला. ओके, 9:30 वाजता जाग आला अँड देन मग मी माझं दात वगैरे घासले, हागलो वगैरे आणि त्याच्यानंतर 10:30 वाजता मला इतकी भयानक भूक लागली, होतच जास्त. म्हणजे आय कॅन इवन इमॅजिन मला इतक्या भयानक भूक लागली. आणि त्यावेळेस नाही का सांगू, मी वैभवचा डब्बा खाऊन टाकला. माझा जो रूममेट्स आहे ना त्याचा डब्बा खाऊन घेतला. मला माहीत होतं वैभव आज संध्याकाळपर्यंत येईल, सकाळपर्यंत येणार नाही, तर मी त्याचा डब्बा खाऊन टाकला. ओके, काही वाईट नाही केलं मी, त्याचा डब्बा खाऊन टाकला. ओके ठीक आहे. पण त्याचा डब्बा खाल्ल्यानंतरही मग मी माझा डब्बा खाल्ला. म्हणजे जस्ट लाईक हेच ना की जास्तीचं खाल्लं आणि आपलं जसं वर्कआउट आहे नाही ना, त्यामुळे आपण एवढं सारं खाऊन करू काय, राईट? सकाळी उठलं आणि माझं पोट साफ झालं की भाऊ माझ्या पोटात इतकी भयानक भूक लागते. आणि कसं आहे की वरून एक तर काम नाही आहे, सकाळी मला असं काम राहत नाही की जस्ट लाईक लॅपटॉप उघडा पिक्चर पाहत राहा. जस्ट लाईक समजा जर मी जिमला गेलो असतो किंवा इकडे तिकडे कामाला गेलो असतो, बघ आता जेव्हा मॉर्निंगला माझी मॉर्निंग शिफ्ट असते ना, तेव्हा समजा जर मी नाश्ताही जरी नाही केला ना तरी मी 12-1 वाजेपर्यंत काम करू शकतो. सगळं पोट साफ वगैरे होऊन. व्हाय? कारण तेव्हा मी काम करत राहतो, डोकं नाही का कामात मग्न असते. जस्ट लाईक डोकं फ्री आहे आणि खाली दिमाग शैतान का घर असं म्हणते ना. ऑफकोर्स ते शैतानचं घर असते आणि त्या शैतानच्या घरामध्ये नाही का भूक लागते. मग आपण वाटेल ते खातो. समजा जर आपले आसपास पैसे काही भेटलं नाही तर मग काय, मग चलो अन्नाकडे 40 रुपयाचा मग डोसा खाऊन टाकायचा. मग डोसा खाल्ल्यानंतर मग घरी आल्यानंतर मग 2 वाजता पुन्हा जेवायचं. व्हॉट इज दिस भाऊ? मग तू थोडंसं सकाळी नाश्ता तरी काय करता? अरे नाश्ता म्हणजे काय रे, आता घरी असतो ना भाऊ तर ठीक आहे, घरी असतं म्हणजे आपण थोडंसं काही खाल्लं वगैरे, दूध वगैरे पिलं का 2 ब्रेड वगैरे खाऊन टाकले, ठीक आहे.
बट इथे कुठं नाश्त्यासाठी आपल्याला बाहेरच जावं लागणार ना, रूममध्ये कसं काय होणार आहे असं, नाही ना. सो यासाठी माझं एक बेटर सोल्युशन आहे की मला थोडं उशिरा उठायचं आहे. उशिरा उठायचं म्हणजे ॲटलिस्ट 11-11:30 वाजता वगैरे उठायचं आहे. आता याच्यामुळे फायदा काय आहे? कारण जर मी 11-11:30 वाजता उठलो तर मला कसं एक प्रकारे भूक लागणार नाही. म्हणजे भूक जरी लागली तरी मी करीब 1:30 वाजेपर्यंत सस्टेन करून घेईन स्वतःला, म्हणजे एवढं तर राहीन ताकद. आणि रात्रभर आपण मूवी बघू की टाईमपास करू वगैरे. बट आय डोंट थिंक जर 4 वाजेपर्यंत जागी वगैरे राहणं बॉडीला काय अफेक्ट पडेल काय माहीत का होईल राव. या आता भुकेपायी तर असं होते. म्हणजे प्रॉब्लेम माझा सकाळचा भुकेचाच आहे. सकाळी भूक लागली की माझ्याच्यानी राहणंच ना होत. या म्हणजे मला वाटेल ते खाऊशं वाटते, इतकी भयानक भूक लागते. उस डॅम. आणि नेहमी असं इव्हिनिंग शिफ्टला नेहमीच होते राव. करून घेऊ आपण फिगर इट आउट नंतर वगैरे काही ना काही, म्हणजे वेळेवर वगैरे वाटलीच भूक तर मग आपण कसं थोडंसं जाऊ बटूक भाऊकडे, जवळपास काही नाश्ता वगैरे भेटत असन, एक दूध वगैरे. या नाही तर आपण या डेअरीमध्ये जात जाऊ आणि 20 रुपयाचं दूध रपसे पिऊन टाकायचं. जो पाश्चराईज ऑलरेडी असते ते आल्या आल्या रपसे पिऊन टाकायचं, दूध खतम करून टाकू. राईट. सो आता एवढंच नाही रे, या आर्टिफॅक्ट एपिसोडला इवन बेटर करूया. इवन बेटर म्हणजे ऑफकोर्स आपण आर्टिफॅक्ट एपिसोडला बेटर करूच. यार विकी भाऊनी कमेंट केली, वैभवनी कमेंट केली, रावल्यानी कमेंट केली. आता मी कमेंट तर करणार बट इट जस्ट लाईक ते लोकांना दिसणार आणि मग ते लोक पुन्हा वगैरे करणार. इट्स लाईक नो, आय एम नॉट कमेंटिंग ऑन दिस. चलो फेसबुक लॉग इन माय प्रोफाईल आणि लेट्स गो टू क्वेश्चन अँड आन्सर. ओके माझ्या फोटोला 35 लाईक भेटले, 3 कमेंट, 1 शेअर पण केला. कोणी शेअर केला रे भाऊ? माहिती कोणी शेअर केला? नाही रे, 3 कमेंट आहे, कोणीच शेअर नाही केला. पागल झालाय. तुझा प्रोफाईल फोटो कोणी शेअर करन? मेरे बाप, काही पागलार का. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओके क्वेश्चन आहे, समवन हुज हेअर आय विश आय हॅड. ओके म्हणजे कोणाची हेअरस्टाईल तुला आवडते? म्हणजे मला तर माझीच हेअरस्टाईल आवडते. या अशी कोणाची वगैरे म्हणजे मला माझीच हेअरस्टाईल आवडते, दॅट्स इट. म्हणजे ज्याप्रमाणे माझी हेअरस्टाईल कशी एक प्रकारे प्रॉपर मॅनरनी आहे, जस्ट लाईक पार्टीमध्ये पण आपली हेअरस्टाईल अशीच राहते, कॅज्युअलमध्ये पण अशीच राहते. वॉटेवर आपल्याला आपलीच हेअरस्टाईल आवडते. बाकी आपल्याला दुसरी कोणाची हेअरस्टाईल वगैरे काही आवडतच नाही. जेवढं आपण नॉर्मल तेवढं गुड. बाकी वगैरे असं काही खास वगैरे नाहीच आपल्याला अशी कोणाची आवड. नेक्स्ट क्वेश्चन, अ फिल्म दॅट इन्फ्लुएन्स इन माय लाईफ. ओके दॅट्स अ गुड क्वेश्चन. तुमच्या लाईफला एक प्रकारे इन्फ्लुएन्स देण्यासाठी अशी कोणती फिल्म आहे? म्हणजे ते फिल्म पाहिल्यानंतर तुम्ही एक प्रकारे एक म्हणजे हे असं होतं की कॉन्फिडन्स वाढतो, म्हणजे तुम्हाला काही ना काहीतरी करायचं आहे. वेल माझ्यासाठी 3 इडियट अशी एक फिल्म होती जे मला एक प्रकारे मला लाईफला एक प्रकारे इन्फ्लुएन्स क्रिएट करत होती. इन्फ्लुएन्स म्हणजे 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 मी काहीतरी करू शकतो. या म्हणजे जस्ट लाईक कॉन्फिडन्स म्हणजे की म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला वाटते की आपण कमजोर आहे, बट ती फिल्म बघून आपल्याला असं वाटते की आपण कमजोर नाही आहे. आपण हळूहळू प्रॅक्टिस करत घेतल्याने आपण त्या गोष्टीवर मात करू शकतो, आपण त्या गोष्टीला अचीव करू शकतो. या असं त्याचं उदाहरण आहे. तर 3 इडियट्स व्हाय. ओके 3 इडियट्स मी फर्स्ट टाईम बघितला होता जेव्हा फिल्म लॉन्च झाली होती 2009मध्ये झाली होती ना, आय डोंट नो. या म्हणजे मी थिएटरमध्येच बघितला होता. हा मला बघू दे 3 इडियट्स केव्हा लॉन्च झाली होती.
गूगल सर्च 3 इडियट्स 2009. ओके. 2009मध्ये मी कोणत्या स्टँडर्डमध्ये होतो? 2009मध्ये मी होतो 11 स्टँडर्डमध्ये. या 11वीत वगैरे होतो या डेफिनेटली. सो 11वीत होतो आणि मी तो फिल्म बघायला गेलो होतो. ट्युशनमधून मी कोणासोबत तरी फिल्म बघायला गेलो होतो. कोणासोबत? सोपन आणि गोपन होतं शाळेत. म्हणजे माझी मॅथमॅटिक्सची ट्युशन होती, भगत सरांची ट्युशन. भगत सरांच्या ट्युशन नंतर मग सोपन आणि गोपन ते म्हणे चाल म्हणे राजकलामध्ये मूवी लागली आहे म्हणे, 3 इडियट मस्त मूवी आहे म्हणे. तेव्हा मला काय फिल्मबद्दल वगैरे क्रेझीनेस होता म्हणा, बट मी युजली बघायला जायचो नाही. कारण तेव्हा जायचो नाही म्हणजे माझ्याकडे जास्त रिसोर्सेस नसायचे आणि तेव्हा आमच्याकडे केबल पण नसायचं, कम्प्युटर पण तेव्हा नव्हताच. हां. आणि फिल्म म्हणजे जस्ट लाईक दूरदर्शनवर लागणारे शुक्रवार शनिवार बस तेच फिल्म. या थिएटरवर जाऊन इतका कधी एकदम कॉन्फिडन्स कधी आलाच नाही. म्हणजे जस्ट लाईक आता कसं थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहतो, जस्ट लाईक आपल्याला खूप नॉर्मल वाटते. बट तेव्हा नाही का थिएटरमध्ये जाणारे लोक, थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघणारे लोक म्हणजे खूपच रिच, खूपच एकदम मोठे व्यक्ती असं मला वाटायचं. ह्या तर तेव्हा कसं सगळेजण चालले बा आणि तिकीट काय नाही, 70 रुपये तिकीट आहे तर चला बा. सो सो मी गेलो होतो. ह्याच्यासोबत 3 इडियट्स मूवी. हां, तर ते फिल्मने तुझ्या लाईफमध्ये कशा प्रकारे इन्फ्लुएन्स केला? ओके. फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा ते फिल्म होती ते एक प्रकारे इंजिनियर्स लाईफबद्दल होती. म्हणजे जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगकडे जर वळता तेव्हा तुम्हाला कोणकोणते प्रॉब्लेम्स येतात आणि त्या तो प्रॉब्लेम्सला कशाप्रकारे तुम्ही फेस करतात वगैरे वगैरे. हां. आणि असे काही पॅरामीटर्स होते जे अनकंडिशनली माझ्या लाईफशी रिलेट करत होते. ह्या म्हणजे मी त्या 11वीत होतो. त्या फिल्ममधलं सांगतो मी. त्या फिल्ममध्ये नाही का एक कॅरेक्टर असतो, त्याचं नाव असते माधवन. नाही, माधवन त्याचं रिअल कॅरेक्टर असतं, रिअल नेम. त्या फिल्ममध्ये राजू रस्तोगी, रणछोडदास श्यामदास चांचड आणि ह्याचं नाव काय होतं रे? ह्याचं नाव थांब आपण ओपन केलं आहे. फरहान या. ओके. तर या फिल्ममध्ये फरहान एक नावाचा कॅरेक्टर असतो. याला फोटोग्राफीचा शॉक असतो. बट याचे वडील काय, याच्या वडिलांना वाटते की हा बंदा आपला मुलगा इंजिनियर व्हायचा, असं त्याच्या वडिलांना वाटते. तर त्याचे वडील त्याला लहानपणीपासून नाही का ॲज अ इंजिनियर म्हणून ट्रीट करतात. या इंजिनियर म्हणूनच ट्रीट करतात. तर मग एक दिवस काय होते की जेव्हा त्याचं इंजिनिअरिंग कंप्लीट होते आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस जेव्हा तो जातो तेव्हा जो आपला रणछोडदास चांचड तो त्याला सांगतो की भाऊ, तुझी जे इंजिनिअरिंग आहे ते तुझी इंजिनिअरिंग नाही आहे. ह्या म्हणजे तू त्याला प्रेम नाही करत, तुझं प्रेम आहे फोटोग्राफीमध्ये. म्हणजे तुला जे करिअर आवडते त्या करिअरमध्ये तू आपलं म्हणजे तुला त्याच्यावर स्टडी कर ना. इंजिनिअरिंग तुला आवडत नाही तर तू असं का करतं बा? या तर रणछोडदास त्याला सांगतो की भाऊ, जर फोटोग्राफीमध्ये तुझं आहे इंटरेस्ट आहे तर तू त्याच्यातच करिअर कर. आणि देन ती गोष्ट नाही का त्याला कळते. कोणाला? ही आपल्या ती गोष्ट आपल्याला याला कळते, फरहानला कळते. आणि देन फरहान आपल्या आईवडिलांना म्हणवतो आणि देन मग तो एक सक्सेसफुल पर्सन, समोर जाऊन एक सक्सेसफुल पर्सन बनतो. सो माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की त्यावेळेस नाही का मला इंजिनिअरिंग व्हायचं होतं. या बट आय डोंट नो, म्हणजे मी 11वी स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा मी माझ्या क्वालिटीला कधी इतक्या चांगल्याने बघितलंच नाही का माझ्यामध्ये एक्झॅक्टली कोणती क्वालिटीज आहे जेणेकरून मी स्वतःला डेव्हलप करू शकतो बा.
मला तेव्हा माहीतच नव्हतं. बट ते फिल्म बघल्यानंतर मला माहीत पडलं की माझ्यामध्ये पण एक दुसरी क्वालिटीज आहे ॲज अ फिल्म मेकर, आणि मला समोर जाऊन याच्यामध्येच करिअर करायचं आहे. हळूहळू ते माहीत पडलं आणि त्याच्यामध्ये हळूहळू कॉन्फिडन्स आला. बट थ्री इडियटने माझ्यामध्ये काफी इन्फ्लुएन्स क्रिएट केला त्यावेळेस. आणि ते फिल्म वॉज रिअली ग्रेट. इट वॉज रिअली ऑसम मूवी. आणि मला ती मूवी खूप जास्त आवडली. इट वॉज रिअली फॅन्टॅस्टिक मूवी आय एव्हर हॅव सीन. इवन मी आत्ताही बघतो ना थ्री इडियट्स, मला आत्ताही बोर नाही वाटत. रिसेंटली मी आता परवाच्या दिवशीच बघणार होतो, बट मग मला एकदम एकदम हे आलं, झोप वगैरे आली, तर मग मी तो टाळून दिला. आता बघून घेईन. आता 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 मला रात्रचं काढायचीच आहे, तर मी आता पाहीन तो मूवी थ्री इडियट्स. इट वॉज डॅम ग्रेट. ओके, तर थ्री इडियट अशी एक फिल्म आहे जे माझ्या लाईफमध्ये इन्फ्लुएन्स क्रिएट केला असं मला वाटते. चलो नेक्स्ट क्वेश्चन. वन ऑफ द फर्स्ट डे ऑफ माय सेल्स याने काय होते काय माहीत. इफ आय कुड ट्रॅव्हल बॅक टू पास्ट व्हॉट वुड यू डू. तुला पास्टमध्ये जायचं आहे तर तू कुठे जाशील. या रिसेंटली मी नेहमी म्हणतो की मला फ्युचरमध्ये जायचं आहे, म्हणजे मला फ्युचरला बिकम बेटर बनण्यासाठी आतापासून मी काय प्रयत्न करायला हवे यासाठी मी प्रयत्न करत असतो. म्हणजे काय शिकायचं यासाठी मी प्रयत्न करत असतो. माझ्या पास्टमध्ये ज्या झालेल्या गोष्टी आहे ना, हे काफी फनी थिंग्स आहे किंवा बहुत मस्त गोष्टी आहे, जेणेकरून माझ्या लाईफला खूप मजेदार म्हणजे इंटरेस्टिंग बनवते. समजा जर मला हा क्वेश्चन्स विचारला आहे आणि मला विचारलं की तुला पास्टमध्ये जायचं आहे तर कुठे जाशील. या सो मला असं वाटते की मला समजा जर पास्टमध्ये जायचं आहे ना, तर मी सांगेल का मला 11वी म्हणजे जे 1 वर्ष यशवंत कॉलेजमध्ये मी शिकलो ना, बस तो 1 वर्ष मला एक प्रकारे पुन्हा जगू दे बा, असं मला वाटते. वाय आता माझ्यासाठी नाही का कॉलेज लाईफ म्हणजे तेच 11वी 12वी. आणि 11वी 12वी वॉज रिअली इन्क्रेडिबल. कॉलेजमध्ये जाणं, कॉलेजमधून ट्युशनला जाणं, बागासाहेब ट्युशन, कोळे केमिस्ट्री, प्रिझमची ट्युशन वॉज रिअली ग्रेट. आणि त्यावेळेस आम्ही जो मोमेंट एन्जॉय केला ना, म्हणजे मी जो मोमेंट एन्जॉय केला ना, इट वॉज रिअली इन्क्रेडिबल. इतका माहोल होता तो की मला कळतच नव्हतं की याला मी कशाप्रमाणे एक्सप्लेन करू. इट डज फील्स रिअली ग्रेट. मला असं वाटतंय की आपण म्हणजे अभी खा रहा अभी है लाइब्रेरी से. कितनी देर तक पढ़ेगा और तब तक खाना वगैरह फिर. लेकिन अभी 9 बजे भूख वगैरह लगी तो. हाँ 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 हाँ. टाइम पास हो गया. 8:30 बजे गए लाइब्रेरी. बस वहीं से पढ़ लो. पढ़े थे थोड़ी देर, तो वहीं भी लॉक वॉक लगाते हैं. वो अच्छा लगा कि सारा जब भी अगर अभी आपको जाना है पढ़ने अभी भी बैठ सकते हो. पूरे रात भर बैठना, रात भर लेने अपनी मर्जी है. 24 आवर्स वहाँ बैठता नहीं कोई. हम लोग भी लॉक लगा के आ गए. पर इतना तो एक सुविधा है कि कोई टाइम लिमिटेशन नहीं है. टाइम कहाँ पे हुए ये लाइब्रेरी. 2 किलोमीटर है यहाँ से. वहाँ जा गए थे ना अपन अंबाझरी. हाँ हाँ अंबाझरी लेआउट बोलते उस एरिया में. कैसा इन्हें जब क्लास लगाना रखो ना, हाँ हाँ तो लोग मैंने वो हमारा ही, मैं भी वहीं जाता हूँ. हाँ. और मेरी एक क्लास वहाँ नहीं है. तो एक क्लास अभी लेट चलने वाली है, जिसमें 4 क्लास तो हो रही है. वही चाहिए.
प्लस एक ओरियो कांच। मैंने सुबह के 7 से रात के 7 बजे तक। तो अब तुम क्या फिर Back to back रोज class। रात को 12 बजे आओगे फिर? यही करना पड़ेगा, पढ़ाई तो कुछ हो ही नहीं है ना। नहीं नहीं, जैसे 8:30 या 9 बजे तुम खाना खाने या जूस पीने जाते हो ना, 9:30 बजे तब तक आ जाओ, खाना खा के फिर से चले जाओ। अरे मैं इसको बोला मेरा डब्बा वहाँ क्यों नहीं छोड़ रहा, तो बोलता भैया आएंगे डब्बा नहीं आता। मैं वही सोच रहा हूँ सीधा इसको चलाऊंगा, इसमें सिर्फ एक टाइम बुलाऊंगा, यानी सुबह का और रात का। मैं आज देखूंगा वहाँ जो डब्बे वाला आता हूँ। बात तो मुझसे करता हूँ। 400 रुपये ज़्यादा लगेंगे और से टाइम पे खाना भी मिलेगा मुझे। कर ली क्या तुमने रूम वगैरह? हाँ रूम वगैरह कर ली क्या यहाँ पे? देखता हूँ, मैं तो देखा नहीं, मुझसे बोल दिया उसको पैसे दे दिया था, मेरा बुक कर लो। कर लो बात। वो बोल रहा था आज वो ओनर कह रहा था कि स्नेहल जा रहा है 1 तारीख से, तो बोले उसके बिल के पेपर यानी बिल जो शेयर रहता वो ले लूँगा, बोले जब बिल आएगा तो तब है ना कांटेक्ट नंबर, तब ले लूँगा मैं। माझा रूममेट्स आहे स्नेहल, पढायसाठी लायब्ररीमध्ये गेला होता, आत्ता आला 12:30 वाजता. ओके, सो व्हॉट्स द नेक्स्ट क्वेश्चन? इफ आय genuinely granted me 3 wishes, one them would be. ओके, समज जर तुला 3 विश म्हणजे एक जिनी आहे आणि तो तुला विश वगैरे देऊन राहिला, म्हणजे विश मागून राहिला की सांग बा तुला काय हवं आहे, तुझे 3 विशेस आहे. ॲक्च्युली समज जर मला असं विचारलं की समज जर भाऊ तुला समोर एक जीन वगैरे आला आहे आणि त्यांनी तुला 3 विशेस मागायला सांगितली का तुझ्या कोणत्या पण विशेस मी तयार करायला पूर्ण आहे, तर कोणते विश वगैरे मागशील? ओके, माझी पहिली विश राहीन की मी हेल्दी राहीन. या म्हणजे इट जस्ट लाईक कोणत्याही ॲटमॉस्फिअरमध्ये नाही का मी स्वतःची बॉडीला म्हणजे मी कधीच बिमार पडणार नाही, कधीच नाही. हां, म्हणजे एक वेळ येईन जेव्हा मरण्याचा दिवस राहीन तेव्हा ऑफकोर्स, बट म्हणजे असं मरणार नाही. म्हणजे जस्ट लाईक मी माझ्यामध्ये ओके, माझी विश आहे पहिली की माझी इम्युन सिस्टीम चांगली असावं, लोकांपेक्षा सर्वात चांगली, जेणेकरून नाही का रोग दुगाईपासून थोडंसं दूर राहील. ओके, हे माझी पहिली विश. ओके, दुसरी विश राहील की माझ्यामध्ये नाही माझ्यामध्ये वगैरे असं काहीच नाही. मी कोणती विश मागू यार? म्हणजे मला खूप सारा पैसा? नो. ओके, मग अशा काही गोष्टी मग जेणेकरून तू त्या गोष्टीमध्ये म्हणजे जस्ट लाईक स्वतः मी कधी नेवर म्हणजे गिवअप करणार नाही अशा गोष्टीसाठी, हे पण नाही मागू शकत. व्हाय? कारण काही गोष्टी नाही का शिकल्याने किंवा काही गोष्टी गिवअप केल्याने पण आपल्याला असं काही नजारा मिळतो जो एकदम वेगळाच असतो. हा, जर मी असं म्हणेल का मी माझ्या लाईफमध्ये कधीच गलती नाही केली पाहिजे, आणि समजा जर मी माझ्या लाईफमध्ये कधीच गलती नाही केली तर जो शिकण्याचा जो मेन उद्देश असतो तोच माझ्यापासून नाहीसा होऊन जाईल. म्हणजे मी गलती करणारच नाही तर गलतीपासून शिकणार कसं? म्हणजे एव्हरी टाईम मी जे काम करेन इट वॉज रिली ग्रेट, इट वॉज रिली ऑसम, इट वॉज रिली फॅन्टॅस्टिक, कधी गलत केलंच नाही. तर हे गलत केलंच नाही तर ह्याचा एक्सपिरियन्सच माझ्याकडे येणार नाही, आणि ह्याचा एक्सपिरियन्सच नाही आला तर मी शिकणार कसा? जर म्हणजे समजा गलती केल्यानं काय होते की एक क्रिएटिव्हिटी माइंड तयार होतो.
का हे केल्याने रॉंग आहे, जे की करायला नाही पाहिजे. दॅट इज अ वन थिंग. या माझ्या असं मला कोणता जीन वगैरे आला तर त्यावेळी मी असं काही विशेष वगैरे मागणार नाहीच. या कारण मला असं वाटते का माझ्या लाईफमध्ये जे काही टार्गेट्स आणि जे काही गोष्टी आहेत त्या मी स्वतः अचीव करीन. आणि समजा जर मला असं काही मागायचंच आहे तर लोकांबद्दल माझ्या मनात चांगले विचार, म्हणजे अं, लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल नेहमी चांगले विचार असावे असं मला वाटते. या बट त्याच्यात एक खामी आहे राव. या जस्ट लाईक जीनला म्हणेन नाही जाऊ दे यार बोका, तू चालला जा यार, मी पाहून घेईन, मी माझं फिगर आउट करून घेईन, मला काही विशेषची वगैरे काही गरज वगैरे नाही. नोबडी बीट्स मी ॲट. वेल जाऊ दे यार, आता असे क्वेश्चन्स करून नाही का, म्हणजे कधी कधी नाही का क्वेश्चन्स खूप जास्त इंटरेस्टिंग असते ना, तेव्हा नाही का सांगण्यामध्ये नाही का मजा येते. कधी कधी क्वेश्चन्स रिलीफ आन्सरपणा वगैरे असतो. त्यामुळे त्याला सांगण्यामध्ये पण मजा येत नाही. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 11/30/75. राईट नाउ वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.